संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. AI युनिव्हर्सिटी सांडपाण्यामुळे शेतकरी त्रस्त. मद्य अंमली पदार्थांच्या विद्यार्थ्यांकडून सेवन. कर्जत तालुक्यातील वदप ग्रामपंचायत हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युनिव्हर्सल बिझनेस स्कूल म्हणजेच AI युनिव्हर्सिटी मधून सोडले जाणारे सांडपाणी थेट शेतजमिनीत जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मौजे कुशिवली येथील शेतकरी वनिता पंढरीनाथ भोईर यांच्या शेतात गेल्या 2 ते 3 वर्षापासून हे सांडपाणी साचले आहे. परिणामी शेती पूर्णपणे निकामी झाली असून पीक घेणे अशक्य झाले आहे. सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे. वदप ग्रामपंचायत हद्दीतील AI युनिव्हर्सिटी परिसरातील विद्यार्थ्यांच्या वर्तवणुकीबाबत सुद्धा नेहमीच गंभीर तक्रार पुढे येत आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही विद्यार्थी दिवस रात्र सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन करताना आढळत असून मद्यपान तसेच अंमली पदार्थाच्या कथित सेवनामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या बाबीकडे शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करावी व आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. या जागेचा वनिता पंढरीनाथ कानूभोईर, मी त्यांचा मुलगा. ही जागा आमची आहे. या जागेमध्ये कॉलेजचे AI युनिव्हर्सिटी म्हणून कॉलेज आहे. त्याचं सांडपाणी, ड्रेनेज, सगळ्या गोष्टींचं घाण पाणी सगळं आमच्या जागेत येत आहे. तुम्ही वारंवार या कॉलेजशी खूप वेळा प्रेमाने समजूतदार करून बोलणं केलेलं आहे, पण ते काय मला रिस्पॉन्स देत नाही. आम्ही करू, आम्हाला 4 महिने टाइम दे, आम्हाला 5 महिने, आज 3-4 वर्ष झाली. मी याच गोष्टी 2 वर्ष तर असे घालवले तर आम्ही काहीतरी करू, आम्ही पाणी हे करू. मी असं घरी जाऊन सांगायचो, घरी आम्हाला शेतीशिवाय काय पर्याय नाहीये, आम्ही शेतीच करतो. आम्ही थोडे आंबे लावलेत, सगळं पाणी, आंब्यांचं खूप नुकसान झालं. दरवर्षी आमच्या आंब्यांचं नुकसान होतं, शेतीचं नुकसान होतं, सगळ्या गोष्टीचं नुकसान होतं. हे कॉलेज युनिव्हर्सिटी झालं कसं? या कॉलेजमध्ये जर ड्रेनेजचाच इश्यू सॉल्व्ह नसेल होईल, ते कॉलेज युनिव्हर्सिटीला परमिशन दिली कोणी? सगळ्या गोष्टींचं सगळी माहिती पाहिजे. ही युनिव्हर्सिटी झाली कशी? जर ड्रेनेजच नाही सॉल्व्ह करू शकत तर युनिव्हर्सिटी होते कशी? ह्याच्या मागं काय आहे? हे कॉलेज कोणाचं आहे, काय आहे, आम्हाला काय नाही, पण युनिव्हर्सिटी होते कशी? ड्रेनेजचं पाणी नाही सॉल्व्ह करू शकत. इथं तलं पाडलंय, त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी आतमध्ये, त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी घेतात, ते उघडं पाणी ठेवलंय आणि त्याच्यापासून या पोरांना, स्टुडंट लोकांना, सगळ्यांना, इथल्या गावकऱ्यांना त्रास आहे. हे सगळं आमच्या इथं चांगले, इथं कृष्णेश्वराचं मंदिर आहे. या कॉलेज मुलं तिथं पण या पाण्यामुळे सगळं, तिथं आमचे धार्मिक विधी व्हायचे, ते सगळे विधी बंद झालेत या कॉलेजच्या पाण्यामुळे. हे माझ्या जमिनीमधून सगळं पाणी तिकडे पलीकडे जातंय, त्यामुळे हा सगळा विषय झालाय. नमस्कार, मी मनोज पाटील. वदप ग्रामपंचायतीमधला, कर्जत तालुक्यामधला वदप ग्रामपंचायतीमधला रहिवासी आहे. सदर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये कुशुली गावामध्ये लागून AI युनिव्हर्सिटी म्हणून असं एक कॉलेज आहे. त्या कॉलेजमधनं येणारे जे सांडपाणी आहे हे जवळपास 4 ते 5 वर्षापासून वनिता पंढरीनाथ भोईर हे आमच्या गावातले रहिवासी आहेत, काका आमचे. त्यांच्या 7/12 नंबर सर्वे नंबर 21चा अ याच्यामध्ये 21चा 1 क मध्ये हे दुर्गंधित पाणी आणि सांडपाणी जवळपास 3 ते 4 वर्ष सोडत आहेत. आणि त्याच्या पायी आज तुम्ही व्यवस्था बघताय, अवस्था शेती लागवडीच्या लायकीची राहिलेलीच नाहीये. वेळोवेळी कॉलेजच्या प्रशासनासोबत आणि कॉलेजच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं केलं असता का आम्ही करतो, आम्ही करू आणि आम्ही बघू, हेच आजपर्यंत आम्हाला उत्तर भेटत आलंय. तत्कारण आज आम्ही राकेश म्हणून आतल्या विभा मॅडम आहेत कॉलेजचे ओनर, त्यांना फोन केला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही करतो, पण आज जवळपास आम्ही यांचा संपर्क, यांचा फॉलोअप जवळपास 7 ते 8 महिने झाले कंटिन्यू घेऊन सुद्धा त्यांनी लोकांनी आम्हाला याच्यावरती काहीच परिणाम स्वरूपी काहीच आन्सर न दिलंय. आम्ही करू आणि त्याच्यानंतर हे सर्व हे पाणी असं सांडपाणी का आज जवळपास ही जमीन हे काका आमचे का त्यांचा उदरनिर्वाह सर्व शेतीवरती अवलंबून आहे.
आणि आज त्यांची जमीनच नापीक झालेली आहे. पण मग हा अधिकार त्यांना कोणी दिला की तुम्ही आमच्या इकडे या, युनिव्हर्सिटी ओपन करा, मोठमोठे कॉलेजेस ओपन करा, आणि ओपन केलेल्या कॉलेजेसमधनं शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सांडपाणी सोडायची तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? आज परिणाम स्वरूपी आज या शेतकऱ्याची जमीन नापीकच झालेली आहे. मग यांनी लोकांनी काय करावं उद्या? ह्याचा जाब आम्ही विचारला असताना राकेश काय नाव सांगितलं? राकेश सर यांनी, आम्ही विभा मॅडमला फोन केला असता आम्हाला म्हणताय की तुम्ही त्या मॅडमला का फोन केला? जेणेकरून राकेश हा माणूस या इथे कामाला नाहीये, आणि मागे जे आंदोलनं झाली होती या कॉलेजला त्याच्यामध्ये त्यांना कामावरनं काढून टाकलंय असं इथं सांगण्यात आलं. मग तो माणूस आमच्याशी कशाला फोन करून बोलत आहे? आणि आम्ही ज्या टायमाला त्यांना विचारलं, बाबा तुमचं डेजिग्नेशन काय या कॉलेजमध्ये तुमचा अधिकार कुठल्या अधिकाराने तुम्ही आम्हाला सांगताय का मॅडमला फोन नका करू, मी बघतो, मी करतो? तर मला म्हणताय की माझं या कॉलेजमध्ये काहीच डेजिग्नेशन नाहीये, मला माहिती म्हणतं माझं काय या कॉलेजमध्ये डेजिग्नेशन. आणि त्याच्यानंतर आम्हाला बोलतात तुम्हाला काय पैसे पाहिजे, तुम्ही आम्हाला शिवीगाळ केलेली आहे, आणि आम्ही तुम्हाला, म्हणजे थोडक्यात बोलायचा विषय की उलटा चोरच कोतवाल को डाटे, अशी परिस्थिती की जेणेकरून शेतकऱ्यावरती, सर्वसामान्य माणसावरती दबाव उत्पन्न करायचा आणि त्यातूनच मग परत आपली पोळी भाजून घ्यायची, हे वेळोवेळी चालू आहे. पण आता आम्हाला प्रशासनाला आणि इथल्या लोकांना सोबत घेऊन प्रशासनाला जाब विचारायचा आहे. तहसीलदार साहेबांकडे आम्ही आत्ताला पत्रव्यवहार करत आहोत की साहेब, हे जे सदरच्या जागेमध्ये, प्रायव्हेट जागेमध्ये, शेतकऱ्याच्या जागेमध्ये ही नासधूस झालेली या सांडपाण्यापैकी याचं नक्की काय करायचं? हे कधी थांबलं जाणार? शेती व्यतिरिक्त सार्वजनिक परिसरामध्ये पण सुद्धा दुर्गंधी पसरली. हो. त्याबद्दल काय? इथं क्षेत्र आहे म्हणा. इथे बाजूलाच एक क्षेत्र आहे, ते आम्हाला माहिती नाही कोणाचं आहे करून, पण ते कुष्मेश्वराचं बाजूला मंदिर आहे, आणि त्या मंदिराच्या बाजूनेच आहे सर्व सांडपाणी त्या ओळामधनं पलीकडे जाते. आणि परिणाम स्वरूपी सर्व ज्या रिझर्वायर आहेत, म्हणजे ज्या नॅचरल पाण्याचा फ्लो होणाऱ्या जागा आहेत, त्याच्यामध्ये हे सर्व पाणी तुम्ही बघतायत स्वतः तुमच्या डोळ्यांनी, हे डायरेक्टली सर्व नाल्यांमध्ये आणि ओळांमध्ये डायरेक्टली सोडून दिलं जातं. याच्यावरती पर्यावरण विभागाने पण लक्ष घातलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मी वडगावचा शेतकरी आहे. माझी कुशिलीमध्ये जमीन आहे. त्या कुशिलीमध्ये जमीन असताना मी 4 वर्ष या पाण्यावर सांडपाणी माझ्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये सोडतात हे त्या मोरीमधून, आणि युनिव्हर्सिटीचे हे म्हणून कॉलेज आहे, त्याच्यातून माझ्या शेतामध्ये पाणी सगळं जाते. त्याच्यामुळं मी आता 2 वर्ष झालं जमीन लावायची पण बंद करून टाकले, कारण तिथं माणसं पण कामाला येत नाही आणि तिथं वास पण घेता येत नाही, कारण तिथं उभं राहिलं तर वांती व्हायला बघते, अशी तरा झालेली आहे. स्वतः मी आजारी पडलो आता मागे तिथे या पाण्यामुळं, कारण आता हे उन्हाचं पाणी बंद झालं ना कॅनलचं, तेव्हा मी आजारी पडलो तिथे या पाण्यामुळं. पेरला थोडा आंब्याची झाडं लावल्यात, मी तिथं राखण करायला येतो तर मला पण तिथं उभं राहत नाही. तहसीलदारांना जाऊन काय सांगणार? तहसीलदाराला जाऊन हे सांगणार का हे आमचे काय हे करतच ना, म्हणून जमिनीमध्ये पाणी येते त्याचा बंदोबस्त करतच नाही. गेल्या वर्षी पण करत होते, बोलते बंदोबस्त करतो म्हणून. थोडे दिवस 4 दिवस 8 दिवस पाणी बंद करतात, परत पाणी चालू करतात. सगळी संडास त्यांची ओव्हरफ्लो झालेली आहेत. संडासमध्ये सगळं पाणी आता पण येते, वरती येते त्यांचे, आणि सगळी संडास लिखित आहेत, त्याच्यामध्ये सगळं पाणी चालूच आहे त्यांचं. हॅलो.